नमस्कार मैत्रिणींनो, आंब्याचा सीझन आहे तर हा आंब्याचा पदार्थ नक्की करून बघा. तर इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. तर हे केशरी आंबे आहेत. याला स्वच्छ आपण असे पाण्यामध्ये धुवून घेऊयात. तर याला थोडं 5-10 मिनिटं असं पाण्यामध्ये ठेवलं तरी वरचा जो चीक आहे का तो पूर्णपणे निघून जातो आणि आंबे एकदम स्वच्छ असे होतात. तर ह्या पद्धतीने मी स्वच्छ आंबे धुवून घेतलेले आहेत. आता ते एका स्वच्छ कपड्याने पुसून घेऊयात आणि नंतर आपण याला चिरून घेऊयात. तर असं चाकूच्या सहाय्याने याच्या फोडी तयार करून घेऊयात. तर तुम्हाला जसा आंब्याचा पल्प काढायचा आहे तुम्ही त्या पद्धतीने काढू शकता किंवा मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. असं आंब्याला चिरून घ्यायचं आहे. मधोमध अशा त्याच्या खापा करून घ्यायच्या आहेत आणि मस्त असा हा आपला पल्प निघतो आणि व्यवस्थित असं पूर्ण अगदी आंब्याच्या सालट्याला काहीसुद्धा पल्प राहत नाही. ह्या पद्धतीने जर तुम्ही आंब्याचा पल्प काढला तर. आता आपण हे पल्प जो आहे का तो काढून घेऊया ते व्यवस्थित. तर मस्त असा हा पदार्थ होतो आणि नक्की करून बघा. उन्हाळ्यामध्ये थंड थंड असं प्यावंसं वाटतंय त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि नक्की तुम्ही पिऊन घेऊ शकता. तर आपण आता हा पल्प जो आहे का तो पूर्णपणे काढून घेऊयात. तर हा अर्धी वाटी निघालेला आहे. मी एका आंब्याचा घेतलेला आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. आपल्याला इथे अर्धी वाटी दूध घालायचं आहे. याच्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे. साखर तुम्हाला कमी जास्त तुम्ही घालू शकता. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त साखर घालू शकता आणि एक मोठा चमचा मी इथे दुधावरली साय घातलेली आहे. थोडीशी आईस क्यूब घातलेली आहेत. आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात. आता एका ग्लासमध्ये खाली आपण आंब्याचे जे तुकडे आहेत का छोटे-छोटे ते टाकून घेऊयात. थोडंसं बर्फाचे खडे सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपण जो ज्यूस काढून घेतलेला आहे का आंब्याचा तो ह्याच्यामध्ये ओतून घेऊयात. बघू शकता मस्त थंड थंड असा आपला हा आंब्याचा ज्यूस तयार झालेला आहे. अगदी चवीला भन्नाट असा लागतो आणि करायलाही अगदी 1-5 मिनिटातच आपण हा करून बनवून पिऊ शकतो. अगदी छान असा मस्त असा हा आंब्याचा ज्यूस तयार झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये हा आंब्याचा ज्यूस नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आंब्याच्या ज्यूसची रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.